सरपंच, सर्व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ता, बंधू आणि भगिनींनो, आज दीपावली संमेलन आहे। दीपावली ही आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वात मोठा सण आहे आणि हा सण भारतामध्ये आणि जगभरामध्ये दीपावली साजरी केली जाते आणि घरावर रोषणाई केली जाते, घरावर दिवे लावले जातात, रांगोळी काढल्या जातात, महालक्ष्मीची पूजा होते। या महालक्ष्मीच्या पूजेमध्ये आपण धन दौलत संपत्ती भरभरून मिळावी अशा प्रकारची महालक्ष्मीची पूजा करतो आणि भक्तिभावानं हा सण भारतात आणि भारताच्या बाहेर सुद्धा साजरा होतो। आणि त्या काळात नरकासूर नावाचा एक राक्षस माजला होता आणि या नरकासुराचा वध त्या काळामध्ये झाला होता किंवा केला होता। ज्या वेळेला नरकासुरासारखे राक्षस माजले त्या वेळेला त्याचा वध देवानं घडून आणला आणि वध झाला। म्हणजे जसं शिशुपाळाचे 100 अपराध भरल्याशिवाय, पापाचा घडा भरल्याशिवाय शिशुपाळाचा मृत्यू नव्हता। जगातला कोणताही देव पृथ्वी तलावरचा शिशुपाळाला मारू शकत नव्हता। एवढा शिशुपाळ नावाचा राक्षस ताकदवान होता, त्याला वरदान होतं आणि शिशुपाळाचे 100 अपराध झाल्याशिवाय त्या ठिकाणी अर्जुन असोत, श्रीकृष्ण असोत, भीम असोत, कुणीही शिशुपाळाचा अंत करू शकत नव्हतं, शिशुपाळाला मारू शकत नव्हतं। ती ताकद कोणत्याही देवात नव्हती। त्याचे 100 अपराध झाल्याशिवाय त्याचा मृत्यू नव्हता। ज्या क्षणी शिशुपाळाचा वध करायचा त्यावेळेला श्रीकृष्ण मोजत होते की याचे अपराध किती झाले। 1 2 3 4 करत करत 100 अपराध होईपर्यंत शिशुपाळानं श्रीकृष्णाला अभद्र भाषा वापरली। तुझा बाप कोण आहे? कोण बोलत? तुझा बाप कोण आहे? म्हणजे कृष्णाचा बाप काढला, कृष्णाची आई काढली। अर्जुनानं हातात धनुष्यबाण घेतला पण श्रीकृष्णाने त्याला थांबवलं की हा मरणार नाहीये, याचे 100 अपराध पूर्ण होऊ द्या, थांबा। आणि शेवटी श्रीकृष्णानं शिशुपाळाचा वध केला। रावण शक्तिशाली होता, बलशाली होता, ताकदवान होता। पृथ्वी तलावावर रावणाचा अंत करील किंवा रावणाला मारेल असं कोणीच नव्हतं। रावणाला रिद्धी सिद्धी प्रसन्न होती आणि असा रावण बलवान ताकदवान, रावणाची सोन्याची श्रीलंका मी स्वतः पाहून आलो, म्हणजे एकदा श्रीलंका बघून घेऊ। मात्र रावणाच्या श्रीलंकेमध्ये रावणाचे 4-5 पडके मंदिर आहेत। मला वाटलं सोन्याची श्रीलंका, तिथून काही सोनं घेऊन येऊ, आपली वॉटरगेट करू, आपल्या लोकांना रस्ते करू, प्यायला पाणी देऊ। पण त्या श्रीलंकेमध्ये पडके रावणाचे 2-3 मंदिरं आम्ही पाहिले आणि प्रभू रामचंद्राचे मात्र हजारो मंदिरं त्या ठिकाणी पाहायला मिळाले। आणि रावणाला मारण्यासाठी लक्ष्मण आहेत, नरनिळे जांबवंत आहेत, मारुती राय आहेत, लक्ष्मण आहेत, सारे प्रयत्न झाले, रावण मरत नव्हता आणि रावणाचा अंत होत नव्हता। त्यावेळेला बिभीषणाच्या लक्षात आलं की रावणाचे अन्याय अत्याचार वाढले, जुलूम जबरदस्ती वाढली आणि रावणाला मारायचं असेल तर रावणाच्या बेंबीमध्ये अमृताची डब्बी आहे आणि ही अमृताची डब्बी जगाच्या पाठीवर कुणालाही माहित नव्हती की रावणाचा मृत्यू कुठं आहे। त्यावेळेला रावणाचा सक्का भाऊ असणारा बिभीषण प्रभू रामचंद्राच्या कानात सांगितलं की प्रभू रामचंद्र, रावणाचा 1000 वेळा मुंडकं तोडलं, रावण मरत नाही, पाय तोडले, हात तोडले। प्रभू रामचंद्रला सांगितलं कि इसके नाभि में बाण मारो, नाभि में अमृत है और रावण का मृत्यू वही है। प्रभू रामचंद्रानं त्याच्या नाभीमध्ये म्हणजे बेंबीमध्ये बाण मारला आणि त्यावेळेला रावणाचा मृत्यू झाला। तसंच आपल्या देशावर जे राज्यकर्ते होते, अराजकता माजली होती, विकासाचा पत्ता नव्हता,
भ्रष्टाचाराचा डोम उसळलेला होता आणि बल्लाळे असणारे हे मोठे पक्ष रावणाप्रमाणे, नरकासुराप्रमाणे, शिशुपाळाप्रमाणे ताकदवान बलशाली मोठमोठे लोक होते आणि हे लोक आपल्यासारख्या कार्यकर्त्याला चिंगरून टाकत होते, पोलिसांमार्फत कारवाया करत होते, गुन्हे दाखल करत होते आणि विरोधी पक्षाला हे झाड उगूच द्यायचं नाही, प्रसंगी हे मारून टाकायचे, पण अन्याय अत्याचार करायचे. मात्र या देशामध्ये सुद्धा सत्याचा विजय झाला आणि अटल बिहारी वाजपेयी देशाचे प्रधानमंत्री झाले आणि त्यांनी या देशाच्या विकासाला सुरुवात केली. मधल्या काळामध्ये पुन्हा आता नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री झाले आणि त्यांच्या नेतृत्वात या देशाचा विकास सुरू झाला. जोपर्यंत भ्रष्टाचाराचा अंत होत नव्हता, जोपर्यंत जुलूम, जबरदस्ती, अन्याय, अत्याचार हे थांबत नव्हते किंवा हे करण्याचं भाग्य या देशातल्या जनतेनं हा परिवर्तन केलं, बदल केला आणि मोदीजींच्या हातामध्ये सत्ता दिली, अटलजीच्या हातामध्ये सत्ता दिली, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांच्या हातामध्ये सत्ता आली आणि त्याचं परिवर्तन छोटे छोटे कार्यकर्ते, कोणी जिल्हा परिषद सदस्य, कोणी पंचायत समिती सभापती, कोणी आमदार, खासदार, महाराष्ट्रात गोपीनाथराव मुंडेंच्या नेतृत्वात, प्रमोदजींच्या नेतृत्वात माझ्यासारखे हजारो कार्यकर्ते या पक्षामध्ये आले आणि हा पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आता माऊली बोलताना म्हणाले, माऊली तनपुरे बोलताना म्हणाले, मी हिवऱ्याच्या झाडाखाली होतो आणि आता आंब्याच्या झाडाखाली आले असं वाटतंय. तरी कधी भाषण नाही केलं. जिथं होते तिथे ते 15 वर्ष प्रामाणिक होते. तिकीट मिळेल ना मिळेल, काय व्हायचं तर होईल, पण ते मोंड्यामध्ये जायचे त्याला त्यांना काही गोष्टी खटकल्या. इथं जातीवाद होतो, इथं मराठा समाजाला वाईट वागणूक दिली जाते आणि त्याच्यासारख्या तडफदार कार्यकर्त्याला आज 50 गाड्या घेऊन आला आणि माऊलीनं पहिल्यांदा सांगितलंय की भाऊ माझी कोणतीही मागणी नाही, मी आणि माझं वराड बिना तिकिटाचं तुमच्याकडे आलो, आम्हाला कोणतं तिकीट पाहिजे नाही, आम्हाला उभं राहायचं नाही. पक्षानं जेव्हा केव्हा संधी दिली त्यावेळेला मी वाट पाहिली, 15 वर्ष वाट पाहिली. एकदा विधानसभेला पडलो, दुसऱ्यांदा 121 मतानं पडलो, सभापती झालो, आमदार झालो, विरोधी पक्ष नेता झालो, मंत्री झालो. सबर का फल मिठा होता, सबर का फल मिठा होता. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की आता मी कोणतं झाड म्हणले, हिवराचं झाड. आता हिवराच्या झाडापेक्षा बेकार झाड कोणतंच नाही, तिथं भूत असतं म्हणतात. आता भूताच्या झाडाखाली तुम्ही एवढे वर्ष होते, आता तुम्ही आंब्याच्या झाडाखाली आलात. एकदम छोटं भाषण केलं आणि त्यांनी मतीत अर्थ सांगितलं. जुन्या कार्यकर्त्यांना मला सगळ्यांना विनंती करायची आहे, अजिबात घाबरू नका. काय घाबरायचं त्याला, येऊ द्या ना. भारतीय जनता पक्ष समुद्र आहे आणि या समुद्रामध्ये सगळे वडे नाले सगळे समुद्राच्या पोटात जातात. आता शिवाजीराव यांनी आता जाधवनं प्रवेश केला, त्यांचे वडील काँग्रेसचे होते, पण माझी मैत्री होती. माझ्या 2 विधानसभेला त्यांनी माझं काम केलं आणि आनंद नावाचा एक तरुण कार्यकर्ता कुठे, आनंदला माझ्या बरोबर दिलं की आता भाऊ बरोबर जाय, आमचं काँग्रेस बुडाला, आता भाऊ बरोबर जाय. आनंद माझ्याकडे आला, आज तालुक्याचं नेतृत्व करतो म्हणता तालुक्याचं. शिवाजीराव आले, कैलासला धडधड व्हायले, काय होतं काय नाही, माझ्या बाजूला येऊन बसला. याने पक्क तिकीट तर नाही करून घेतलं ना, तर त्याचा प्रचार सुरू झाला. मी कैलास बोलाने आले माझ्याकडे की भाऊ मला आरोग्य शिबिर घ्यायचं. लोणीला शिबिर झालं, 1000-1500 लोकांचे तपासण्या आहेत, त्याच्यामध्ये शस्त्रक्रिया आहेत. कॅन्सर झाला, किडनी खराब झाली, वाल खराब झाला, लिव्हर खराब झाला, केंद्र सरकारच्या पैशातून, राज्य सरकारच्या पैशातून 1 महिनाभर हे ऑपरेशन करतोय आपण. आता गरिबांना 100 कोटी लोकांच्या शस्त्रक्रिया, 100 कोटी लोकांचे शस्त्रक्रिया ऑपरेशन कोणत्याही जातीचा असेल, कोणत्याही पक्षाचा असेल, मोदीजींच्या आयुष्यमान भारत योजनेतून करतोय आपण. देशभरामध्ये 100 कोटी लोकांना आता ऑपरेशन करायला पैसा लागत नाही. शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत, मजूर आहेत. मग आता शिवाजीरावचा प्रवेश झाला, 150 गाड्या आल्या, कार्यकर्ते त्यांनी त्यांचे आणले.
मी मध्ये माझी गाडी उभा केली, शिवाजीरावला बोललोय की हे वऱ्हाड कोण्या गावावरून आलंय, कुठे चाललंय? ते म्हणले मीच नवरदेव आहे आणि आज भाजपमध्ये प्रवेश करतोय, तुमच्या नावचं कुंकू लावायचंय. हे वऱ्हाड नाहीये, हे आम्ही भाजपमध्ये प्रवेश करायला चाललो. मध्ये गाडी उभी केली, फोटो काढले. माऊलीच्या कार्यकर्त्याबरोबर गाडी उभी केली, फोटो काढले. आणि मी कधीही कोणालाही कुठलं आश्वासन देत नाही. उद्धवराव आकात परमेश्वर नाना माझ्याकडे आले, प्रवेश केला, सभापती झाले. उमाकांत मानोतकर वायगावचे शाखा अध्यक्ष झाले. आपल्याला कोणीच नव्हतं त्यावेळेला तिथं. मानोतकर तालुका अध्यक्ष झाले, सभापती झाले. मोहनराव बाहेकर आमच्या गोरे अण्णाचे कार्यकर्ते होते. संदीप भैया 25 वर्ष अण्णाची सेवा केली. अण्णाने सांगितलं आता इकडे जहाज बुडायले, भाऊकडे जा. माझ्याकडे पाठवून दिलं मोहनरावला. जिल्हा परिषद सदस्य झाली त्यांची पत्नी. मोहनराव उपसभापती झाले. अंकुश आबा आता पाहुणे येतं, अंकुशराव टोपेंचे साडू येतं. पंजाबरावला माझ्याकडे आणून सोडून दिलं की भाऊ हे पोरग चांगलं आहे, आता आमची नौका बुडत चालली काँग्रेसची राष्ट्रवादीची, ह्याला तुमच्याकडे घेऊन टाका. पंजाबराव जिल्हा परिषद सदस्य झाले, उपसरपंच झाले. आता भाजपचा सरपंच त्या गावात झाला. म्हणजे आता अमोल गाजरे इकडे आले, अशोकराव सरपंच झाले आमचे बोराडे. अरे हायच काय तिकडं? तिकडं सगळे हिवराचे झाड. बेकार झाड पुन्हा कोणतं असतं? महाडुकाचं झाड नाही, महाडुकाचं बी असतं ना, त्याच्या खाली भूत असतं. महाडुकाच्या झाडाखाली बेसरमाचे झाड, हिवराचे झाड, अशोकाचे झाड. आता काय पाहायला काही सावली पडती का आंबे येतात का काय काय होत नाही. त्याच्यामुळं या तालुक्याच्या भल्यासाठी, या तालुक्याच्या विकासासाठी मी कैलासचं सांगता राहिलो. कैलास तुम्हालाही तिकीट देतो म्हणलो नाही, तुम्ही मला खूप टोकरून पाहिलं. मला आमचा आनंद आला होता, ते म्हणे शिवाजीरावचा प्रवेश आहे, तिकिटाचं काही बोला. मी म्हणलं मी माझ्या 20 गावच्या कार्यकर्त्याला बोलून घेईल हेलस सर्कल मधल्या. आणि भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत, गोपीचंद आमचे पवार, असे गुलाबराव लाटे घराच्या बाहेर कुठे जात नाही, त्यांना 1 कोटी दिले तरी जाणार नाही. पण बबनरावचा कार्यक्रम आले. म्हणजे भारतीय जनता पक्षाचा जो मूळ पाया आहे त्यांच्याशी बोलून, त्यांच्याशी चर्चा करून आपली एक पद्धत आहे. जिल्हा परिषद सर्कलची मीटिंग घेतो शेतामध्ये, प्रत्येक गावचे 20 कार्यकर्ते बोलवतो आपण आणि त्यांना विचारतो की बाबा तिकीट कोणाला द्यायचं. आमच्याकडे 1 2 3 4 5 जण तिकीट मागतायत. मग त्या गावात सांगतात की शत्रुघ्न कणसे दिसायला चिकना चोपडा आहे, दिसायला सुंदर आहे, नाक डोळे दरदरीत आहेत, ह्याला दिलं तर आम्ही 500 मतं देऊ. दुसऱ्या गावात संपत टकलेचं नाव घेतात, भाऊ हा सगळ्यात जास्त उंच आहे, याच्याकडे ट्रकभर पैसे आहेत, ह्याला तिकीट दिलं तर आम्ही याला 700 मतं देऊ. असं तुमच्याकडून घेतो, आम्ही कागदावर लिहून घेतो. आणि कागदावर लिहून घेऊन पैशाने निवडणुका होत नाही. निवडणुका माणुसकीने होतात. जर पैशाने झाल्या असत्या तर मी 25 वर्ष आमदार झालोच नसतो. त्याच्यामुळं कार्यकर्त्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन इतकीच बातमी करीन आहे, संपत टकलेकडं ट्रकभर पैसे. आता त्याच्या आजा पंजाकडे होते, ह्याच्याकडे काय काय नाही मला माहित नाही. हे टाकू नको बाबा, वाटर पाट्यावर असंच झालं. मी शेतकऱ्याच्या पेन्शनचं बोललो, आता शेतकऱ्याला मोदीजी पेन्शन देत आहेत. मी आरोग्याचं बोललो, 100 कोटी लोकांच्या ऑपरेशनचं बोललो, मी अतिवृष्टीचं बोललो, अनुदानाचं बोललो, 300 गावात डांबर रोड बोललो, 300 गावात सभागृह बोललो, 300 गावात विकास केला बोललो, 7,000 कोटीचे कामं केले बोललो, वॉटर ग्रीडचं पाणी दिलं बोललो. हे काही आलं नाही. आता ज्याने ती क्लिप टाकली त्याचं नाव आहे माझ्याकडे. शेठजीकडून 50,000 रुपये घेतले आणि तेवढीच क्लिप काढून टाकली, छोटे ज्युनियर शेठजी. ठीक आहे, काचाच्या घरात आहेत तुम्ही बी, तुमच्यावर हायकोर्टात केस आहेत, डिस्ट्रिक्ट कोर्टात केस आहेत, तालुक्यात कोर्टात केस आहेत. आम्ही म्हणलो होतो की संपलेल्या माणसाच्या कशाला नादी लागायचं. तुमच्या घरात तर एकही माणूस सुटलेला नाहीये, सगळे गुन्ह्यात अडकलेले आहेत. आमचं काय खुल्लम खुल्ला आहे. त्याच्यामुळं
या विधानसभा मतदारसंघाचा विकास करत असताना, जिल्हा परिषद पंचायत समितीची तिकीट देत असताना, नगरपालिकेची तिकीट देत असताना भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्याबरोबर चर्चा होईल आणि जिथं पर्याय नाही तिथे तिकीट अपवाद म्हणून दिलं जाईल. देत नाही असं नाही, देऊ. आता हे अंकुश आहेत बिचारे आमचे, कोणतं तिकीट मागितलं त्यांनी सांगितलं की भाजपची ग्रामपंचायत निवडून आल्याशिवाय, सरपंच झाल्याशिवाय माणूस राष्ट्रवादीचा, टोपे साहेबांचा साडू आमचे मिळवले, आणि त्यांनी सांगितलं की भाजपचा सरपंच झाल्याशिवाय मी पायात चप्पल घालणार नाही, डोक्यावर टोपी घालणार नाही. करून दाखवलं. पंजाबरावच्या तिकिटाच्या वेळेला सांगितलं की तुम्हाला बाहेरचा उमेदवार दिला तर 200 मतं पडतील आणि पंजाब बोर्डाला दिलं तर 1,500 पडतील. रोखोक काम आहे. आम्ही विचारतो ना, जुन्या जाणत्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन, काही 2 जुने दिले तर 1 नवा देऊ, 2 नवे दिले तर 1 जुना देऊ. ज्याच्याजवळ थोडस पैसे नाही त्या पैशावाल्याच्या पंखाखाली आपले माणसं निवडून आणू. आपल्याला 100% करायचं ना. गोदावरी ते पूर्ण 13 पैकी 13 जिल्हा परिषद सदस्य निवडून आणायचे. 13 पैकी 13 जिल्हा परिषद सदस्य निवडून आणायचे. 13 पैकी 13 जसे जिल्हा परिषद तसे 26 पैकी 26 पंचायत समिती. मागच्या वेळेला आपले 10 लोक परतूर शहरात नगरपालिकेत निवडून आले. एवढं हुकलं. आता कोणीतरी म्हणलं की ह्यांनी छेतल्याचे पैसे वाटले. आमचे अवचार, संजयजी अवचार आमचे पाहुण्याचे ते, आणि माणूस पक्का काँग्रेसचा पण भाजपचंच काम करतो. त्याचं म्हणणं आहे की बाबा तिथे एखादा घुसून दुसऱ्या पक्षाचा कोणी. त्यांनी सांगितलं की खालचे लहान कार्यकर्ते की नाही आमच्या गावातले ह्यांनी पैसे वाटले. पैसे तर माऊलीनं 15 वर्ष वाटले वाढवण्याच्या. इमानदार राहिले तिकडं. इकडं शिवाजीरावनं मशाल पैसे वाटले. अरे मी रोगर पचवायला काय, अरे तुम्ही का नाही पचवी? मी रोगरचा एक डब्बा पूर्ण पिऊन मरत नाहीये. माझ्या विरोधात पैसे वाटणारे, दारू वाटणारे हे जर भाजपमध्ये यायचं म्हणतात तर मी काय घेऊन आहे त्यांना? मोदीजींपासून देवेंद्र फडणवीसांपासून सगळेच आता पक्षात घेऊ लागले. हा मटक्यावाला आहे, क्लबवाला आहे, दारूच्या अड्ड्यावाला आहे, खून केलेला आहे, बलात्कार केलेला आहे, चोरी केलेला आहे, त्याच्यावर 10-20 गुन्हे दाखल आहेत. आता आपल्याच इथे पहा ना, अजितदादाच्या पक्षाचं काय झालं? सगळं कुटुंब गुन्हेगार आहे. घेतलं त्यांनी. आता कचरा सुद्धा रस्त्यावर पडू देईना कोणी. उचलला की घेतला, उचलला की घेतला, उचलला की घेतला. आता ही पोरं तर देखणी आहेत आणि यांना पश्चाताप झाला की अरे आपण हिवराच्या झाडाखाली, माडुकाच्या झाडाखाली नको राहायचं. या तालुक्याच्या विकासात आता मी बारामती करायसाठी म्हणणार नाही, मी बारामतीच्या पुढे जाऊन पाहतो. मी बारामती एक विधानसभा सोडलं तर बाकी काही नाही, नाव मोठं आहे. एक उदाहरण सांगतो. आम्ही आबासाहेब मामा लहानपणी जांबाच्या जत्राला जायचो. तिथं मोठ्यानं एक भोंगा लावलेला होता आणि त्या भोंग्यातला आवाज लोणीला येत होता. हाल्या भुसका तू, हाल्या भुसका तू, हाल्या भुसका तू. आम्ही गेलो, हाल्या भुसका तू काय? चला पाहा. टोळ्याचे टोळे, असे तुकड्याचे तुकडे, 100 लोक चालले मध्ये. तिकीट भेटत आणि खरंच एक हाल्या आणि त्याच्या पुढे भूस ठेवलेलं. आम्हाला बाहेर आल्यावर लोकांनी विचारलं का रे बाबा काय होतं? अरे बाप अशी मजा आहे का नाही, पटकन जा. तस आता दुसऱ्या पक्षात आले उसका जे काही या देशाची प्रगती करायची आहे, या देशाला महासत्ता बनवायचा आहे. जगामध्ये जे प्रगत राष्ट्र आहेत, अमेरिका आहे, रशिया आहे, जपान आहे, जे इस्रायल आहे, ऑस्ट्रेलिया आहे, प्रगत राष्ट्र अनेक मागे टाकले आणि आपण आता 3 नंबरवर येतोय. भारत देश जिकडे जावं तिकडे सिमेंट रोड, जिकडे जावं तिकडे विजेचं जाळं, रेल्वेचं जाळं, विमानाचं जाळं, पिण्याच्या पाण्याच्या योजना, रस्ते, म्हणजे विकासाची गंगा आपल्या गावात आणायची. तर कुठं जायचं? महाडुकाच्या झाडाखाली
कहिवराच्या झाडाखाली, तिथून काय होतं का? ह्यांच्या लक्षात आलं की अरे आपण आपली आयुष्यातली 15 वर्ष वाया घातली, आपल्या गावाला या लोकांनी काड्याची डब्बी सुद्धा दिली नाही, विकास सोडा. हे लोक झेंडू आमची शिशी सुद्धा देऊ शकत नाही. त्याच्या पक्षाचा मुख्यमंत्री असताना सुद्धा काही करू शकले नाही. काँग्रेसचा मुख्यमंत्री होता 40 वर्ष, पांढऱ्या पायाचं सरकार होतं. पार शरद पवार साहेब 4दा मुख्यमंत्री, शंकरराव चव्हाण साहेब, निलंगेकर साहेब, बॅरिस्टर बाबासाहेब भोसले साहेब, म्हणजे 40 वर्ष मराठ्याचा मुख्यमंत्री. आरक्षण दिलं कोणी? देवेंद्र फडणवीसांनी. काय म्हणायचे? ह्यांना म्हशीचं दूधच काढता येत नाही. काय करतो म्हशीचं दूध काढून? तुम्ही 40 वर्ष काय दिवा लावला? आरक्षण दिलं, ते हायकोर्टात टिकवलं, वकिलांची फौज उभी केली. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं सरकार आलं, पांढऱ्या पायाचे लोक यांनी वकील बदलले आणि तिथं मनू शिंगवी दिला, काँग्रेसचा वकील, मराठा आरक्षणाची बाजू मांडायला. तिथं कपिल सिब्बल दिला, कोणाची बाजू मांडायला? मराठा समाजाची. मनू शिंगवी आणि कपिल सिब्बल कोण? अतिरेकांच्या जमानती घेणारे. इथं राम मंदिर नाहीये, इथं बाबरी मशीद आहे असं म्हणणारे वकील दिले. ही खेळी शरद पवार साहेबांनी केली. मराठ्याचं आरक्षण एका फटक्यात सुप्रीम कोर्टात गेलं. पुन्हा कोणी दिलं? देवेंद्र फडणवीसांनी. ओबीसीचं आरक्षण कोणाच्या काळात गेलं? पवार साहेबांचं सरकार होतं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि ओबीसीच्या आरक्षणाचं गेल्याचं पाप आघाडीच्या सरकारचं आहे. गेलं होतं. सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा आपल्या सरकारनं बाजू मांडली आणि बाजू मांडून पुन्हा एकदा आता उद्या ओबीसीला जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका रिझर्वेशन पुन्हा मिळवलं सुप्रीम कोर्टात. आणि 40 वर्ष आमच्या सोबत असणारे गाव काही कारण नसताना चुकीच्या मार्गानं 40 वर्षाच्या गावानं मतं दिली. त्या गावांचा गैरसमज झाला की नाही, मराठ्यांचं भलं कुठं आहे? तर भाजपकडे आहे. ओबीसीचं भलं कुठं आहे? भाजपकडे आहे. एससी, एसटी, एनटी, व्हीजेएनटी, ओबीसी सगळ्यांचं भलं इकडे आहे. आपल्याकडे आता मुसलमानात काय अवस्था आहे? आमचा मुस्तफा. त्यांचे लोक म्हणतात हे काफिर आहे, आपणा नाही आहे. आणि ब्राह्मणासारखं आहे, खूप चांगलं बोलतो. आपल्याकडे आहेत ना मुस्लिम कार्यकर्ते, आहे आमचा आता आष्टीचा आहेत कार्यकर्ते, पण आपल्याकडं तुमचं सुद्धा भलं इकडेच आहे. काही तिकडे भानगडीत लोकांना समजून सांगा. त्याच्यामुळं आज या ठिकाणी चांगल्या चांगल्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. खरं तर आपलं ठरलं होतं की प्रवेशाच्या कार्यक्रमाला महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांना बोलवायचं आहे. मी 5 वर्ष जे काम केलेलं आहे, दर 5 वर्षाला अहवाल काढतो, पण मागच्या 5 वर्षाची अहवालाची कागदपत्र तयार झाली होती, तो अहवाल काढायचा राहिला होता. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अगोदर मी 5 वर्ष काय काम केलं मागचे आणि पुढे 5 वर्ष काय काम करायचं, तालुक्यातल्या कोणत्या गावाला काय द्यायचं, त्याच्यामुळं चांगल्या कार्यकर्त्यांना आपल्या गावामध्ये प्रत्येक गावात 100 मतं वाढवा, भाजपमध्ये घ्या. आणि काही अडचण आली तर मला सांगा, भैयाला सांगा, तालुका अध्यक्षाला सांगा. नवीन नवीन माणसं येऊ द्यायचे नाही, काट्या कुपाट्या लावून टाकायचे असं करू नका. आपल्याला हे बी उगू द्यायचं नाही. आपल्याला लढायचं आहे शत्रू पक्ष म्हणजे कोण? काँग्रेस. पण कुठे काँग्रेस? इथं काँग्रेसला नेता कोण आहे? वासरात लंगडी व्हायची आम्ही. आता ज्याच्या जवळ लढायचं ते गलित गात्र झालं. जे मित्र पक्ष आहे ते शत्रू पक्षासारखं वागतायत, आपल्या बरोबर नाही आहेत. सगळ्याला एक होऊ द्या. तुम्ही जर ताकदीनं जर लढले ना, विधानसभेसारखा विजय आपला आहे. 100% आपणच विजय होणार. 13 पैकी 13 जिल्हा परिषद, 26 पैकी 26 पंचायत समित्या, नेर आणि शेवली सुद्धा आपल्याला जिंकायचं आहे. प्रत्येकाने आपल्या गावामध्ये माणसं वाढवा. चांगली चांगली माणसं आहेत, काठावर आहेत, त्यांना कोणी विचारत नाही आहे. निवडणुकीत वापर करतात, निवडणुकी झाली की फेकून देतात. त्याच्यामुळं आपल्या गावातली वेगवेगळ्या पक्षातली वेगवेगळ्या समाजाची चांगली माणसं शोधा
आणि आपल्या बाजूला आणून उभे करा. त्यांचा 500 एकरवाला उभा राहिला तरी आपला 5 एकरवाला त्याला पाडू शकतो, अशी माणसाची ताकद आपल्याकडे आहे. मुंग्या वारवळातून निघल्यासारखी माणसं आहेत. मुंग्या एवढी मोठी लोक महाराष्ट्रात कुठेही कोणत्याही आमदार मंत्र्यांनी बोलवलं तर स्वतःच्या गाड्या स्वतःचे पैसे खर्च करून दीपावली संमेलनाला एवढी लोक कुठेही येत नाहीत. मी अनेक कार्यक्रम पाहिले. मला गेली 25 वर्ष आमदार म्हणून आपण निवडून दिलं. गेली 40 वर्ष माझ्यासाठी तुम्ही बूथवर ताकदला पणाला लावली. प्रामाणिकपणे एक एक मत लोकांचं मिळवलं. मी 8 वेळा विधानसभा लढलो, 5 वेळा निवडून आलो. जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने आलो. आणि मला आपल्याला सगळ्यांना विनंती करायची की ज्या दिवशी विधानसभेचा निकाल लागला त्याच्या 8 दिवसापासून मी तुमच्या जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या प्रचाराला लागलेलो आहे. मौतीत आहे, लग्नात आहे, सप्त्यात आहे, दुखण्यात आहे. अतिवृष्टी झाली, 100 गावाचा दौरा केला. ज्या अधिकाऱ्यांना कळत नव्हतं, समजत नव्हतं, त्यांना डोस दिले. कोणाला म्हशीचं इंजेक्शन देईन म्हणालो, कोणाला ढोपरात देईन म्हणालो, कोणाला कोपरात देईन म्हणालो. आणि जिल्ह्यातलं एकही सर्कल अतिवृष्टीमध्ये आलं नाही असं होता कामा नये. मी एका कृषी अधिकाऱ्याला बोललो आणि माझं परफेक्ट इंजेक्शन बसलं. ते अधिकारी 3 दिवस आपल्या परतूर मंठ्यात आले. आपल्याकरता अतिवृष्टी होतीच, पण सारा जिल्हा, सगळे मंडळ, सगळे तालुके अतिवृष्टीत आले. काही लोक मंठ्यातून हळूच व्हॉट्सअपला टाकू लागले की मंठा वगळला, काही लोक घनसावंगी वगळलं. माझं जिल्ह्यावर लक्ष आहे. घार हिंडते उंच आकाशी, तिचं लक्ष पिल्यापाशी. मी शेतकरी आहे आणि माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी शेतकऱ्यांच्या बाजूने आहे आणि शेतकऱ्यांच्या बाजूनच लढत राहणार, त्यात कुठलीही शंका नाही. आणि मी पहिला आमदार आहे विधानसभेमध्ये सत्ताधारी पक्षाचा. देवेंद्रजीला उद्देशून मी म्हणालो की साहेब तुम्ही कर्जमाफीचा शब्द दिला होता. त्यांनी मला केबिनला बोलवलं. आता थोडी नाजूक वेळ आहे. लाडक्या बहिणीच्या खात्यात 36,000 कोटी रुपये टाकायचे. किसान सन्मान योजना महाराष्ट्राची, त्याच्यामध्ये 1,30,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यात 6,000 हजार रुपये टाकायचे. शेतकऱ्यांना हा अतिवृष्टीचा पैसा द्यायचा आहे. आपल्या विधानसभा मतदारसंघात 100 कोटी आहेत. हे 100 कोटी राज्य सरकारचे आहेत. पीक विमा वेगळा, केंद्राची मोदीजींची मदत वेगळी. आणि कोणाला काय कोलेकोई करायची ते करू द्या. शेतकऱ्यांना केंद्राचा पैसा मिळून देणार, राज्याचा पैसा मिळून देणार आणि सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल. यामध्ये कोणी काही बातम्या पेरू द्या, कोणी काही सांगू द्या, आपण शेतकऱ्यांच्या बाजूचे आहोत. मंत्री होतो त्यावेळेलाही कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांचीच बाजू घेतली. एकदा देवेंद्र फडणवीस म्हणाले तुम्ही सत्ताधारी पक्षातले विरोधी पक्ष नेते आहेत का काय, तुम्ही कॅबिनेटमध्ये आहेत. पण मी शेतकरी म्हणलं की निश्चितपणे उभारून येतो स्वतः. आमच्या शेतकऱ्यांच्या बाजूनं उभा राहिलो. मी आपला ऋणी आहे. मी आपल्या मतदारसंघाचा ऋणी आहे. प्रत्येक माणसाचा ऋणी आहे. 80% लोक असे आहेत की काहीच काम सांगत नाहीत. पण मला अंकुशराव टोपे साहेब भेटले होते आणि ते म्हणले होते की बबनराव माझं काम फसलं. म्हणलं काय झालं. ते म्हणले मी राजेश टोपेला उगाच निवडून केलं, उभा केलं, त्याला आमदार केलं, म्हणजे आता मला संधीच मिळणं. माझं का वय का रिटायर व्हायचं. टोपे साहेब फार होते हा, म्हणजे असं कणखर होते. त्यांचं हृदय बंद पडत होतं, मशीन बसवलेलं होतं. हा टोपे साहेब शेवटपर्यंत म्हणायचे की मी पवार साहेबाकडे राजेश भैयाचं नाव सांगून चुकलो. मी म्हणलं बाबा आपली चूक होऊ नये तशी. पण मी विधानसभेत सांगून टाकले की मला लढायचं नाही, म्हणजे मी रिटायर झालो नाही, रिटायर होत नाही. जालन्याची जागा रिकामी होण्याची शक्यता आहे. मोदीजींनी घोषणा केलेली आहे की 70 वर्षाच्या पुढच्याला तिकीट नाही आणि मला 60च झाले. आता वाटणी टाकू, भयाला जी घ्यायची ती घे बाबा. जालन्यात राह, परभणीत राह, परतूरमध्ये राह, तुला जिथे राहायचं तिथे राह. आपले श्यामनाना उडून आलेले बाजूला आपल्या कुंभार पिंपळगावला जिल्हा परिषद सदस्य होते आणि जोडेनं उभा राहते तर दोघे निवडून येते. आमचं गणित हुकलं. आम्हाला वाटलं होतं खरं म्हणजे भाजपमध्येच येते. भाजपमधलीच चर्चा झाली
कीर्तीताईने उभा राहिले आणि नानाही उभा राहिले आणि कुठूनही उभा राहिले, कोणत्याही सरकारमधून तर निवडून येतात. पण आमच्या इकडे पॅक झालं नाना, आता जागा नाही. तुम्ही तिथे लढा, मी प्रचारला येतो जिथे कुठं दोघंही उभं राहा. आज आपल्या सर्वांचे आभार मानतो. आपण खरंच गेली 40 वर्ष माझ्या कुटुंबाच्या दुःखात आहेत, सुखात आहेत, आनंदामध्ये आहेत. 1100 मुलींचे कन्यादान लग्न केले. त्या लग्नामध्ये सुद्धा आपण खूप प्रत्येकाने काम केलं आणि त्याच्यामुळे ते सगळं यशस्वी झालं. आता आमचं कैलास बोराडेचं लग्न सामूहिक विवाहातच झालं होतं जिल्हा परिषदच्या मैदानावर. बायको नगराध्यक्ष झाली. त्याच्यामुळं कैलास बोराडेंनी मला सांगितलं की भाऊ तिकीट द्या, नका देऊ, आता शेवट तुमच्याकडेच करायचं आहे. मध्ये थोडी महिना 4 महिने गडबड झाली होती, पण मी फुटलो नव्हतो. माझी बायको तिकून उभा राहिली, तिला नगराध्यक्ष व्हायचं होतं. त्याच्यामुळं भाजपच्या कार्यकर्त्यांनी निवांत राहा. आपल्याला विश्वासात घेतल्याशिवाय एकही पंचायत समितीचं तिकीट देणार नाही, जिल्हा परिषदचं तिकीट देणार नाही. प्रत्येक गावागावात चर्चा करून आपल्याला बोलून सगळ्याच्या संमतीनं देऊ. आता सगळ्याचं समाधान तर नाही होणार, पण ज्याच्या बाजूने कल जास्त, जो निवडून येऊ शकतो अशा लोकांना उभं करू. आणि कोणी निवडून आलं तर कोणाला वाटलं की बाबा भाऊ हे आमदार की आम्हाला महिना 2 महिने द्या, तुमच्याकडे 4 देतो, काय त्याच्यामध्ये. आपल्या सगळ्यांच्या मनापासून खूप खूप आभार. जेवल्याशिवाय कोणी जाऊ नये अशा प्रकारची नम्र प्रार्थना आणि विनंती आहे. धन्यवाद.